भीमरायचे आदिवासी. खरं तर सर्व समाज बांधवांना या ठिकाणी अतिशय कळकळीची विनंती आहे. आज सध्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा बघतोय. आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांचा राजीनामा झालाच पाहिजे, राजीनामा झालाच पाहिजे, राजीनामा झालाच पाहिजे. हे जरी सत्य असलं परंतु त्याच्या पाठीमागं असणारं खरं षडयंत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे. आज त्यांना जाणीव आहे का आमच्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी आज आमर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी एक नवीन GR तयार केला गेला की आदिवासी विद्यार्थी शिकत असताना त्यांना एक शिक्षणाची वयोमर्यादा दिलेली आहे. अनेक प्रश्न, पेसा भरती असेल, अनुसूची क्रमांक 5 आणि 6 असेल, या सगळ्यांच्या पाठीमागे जर षडयंत्र जर कोणाचं जर असेल ना तर ते फक्त आहे देवेंद्र फडणवीस यांचं. आम्ही सगळे आदिवासी आहोत, आम्ही सगळे मूळ निवासी आहोत, तरीसुद्धा जाणून बुजून हे आम्हाला वनवासी करत आहात. आणि खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातला सगळा आदिवासी युवा आणि त्यांना साथ देणारे सगळे सामाजिक कार्यकर्ते, सगळ्या संघटना त्यांच्या पाठीमागे अतिशय ताकदीने उभे आहेत. म्हणून या सरकारला आणि आदिवासी विकास मंत्री या दोघांचा राजीनामा झालाच पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि अशोक उईके यांचा पण राजीनामा झाला पाहिजे. आणि यांना मदत करणारे जेवढे काही आदिवासी आमदार आणि खासदार असतील यांचेसुद्धा राजीनामे झालेच पाहिजे. त्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन नाही आणि बदल नाही. कारण शिक्षण हे आमचा हक्क आहे, शिक्षण हा आमचा अधिकार आहे. आणि शिक्षणापासून जर आम्हाला जर कोणी वंचित ठेवत असेल तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरणार. म्हणून आत्ताचं आमचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेलं जे आमर उपोषण आहे, या उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर शासनाने जे काही GR काढलेले आहे ते GR तात्काळ रद्द करावे. आणि जेवढे काही आमचे वसतिगृह असतील, आदिवासी शाळा असतील, त्यांचं सुनियोजन करून त्या अतिशय छान पद्धतीने बनवाव्या अशी मी या शासनाला या ठिकाणाहून त्यांना आव्हान करतोय. नाही तर पुढील काळामध्ये तुम्हाला मोठ्या प्रश्नांना, मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल. जय शिवराय, जय भीमराय, जय आदिवासी.